हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर इथर, लेक्चर नंबर 2। पहिल्या लेक्चरमध्ये आपण इथरची डेफिनेशन, नॉमनक्लेचर, आयसोमरिझम या सगळ्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत। आज आपल्याला इथरच्या प्रिपरेशन्स लक्षामध्ये घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात पहिली जी प्रिपरेशन आपण इथरची बघणार आहोत ती आहे कंटिन्युअस इथरिफिकेशन रिएक्शन, विल्यमसन कंटिन्युअस इथरिफिकेशन रिएक्शन। ही जी इथरिफिकेशन रिएक्शन आहे ही विल्यमसन नावाच्या सायंटिस्टनी शोधलेली आहे। याला विल्यमसन कंटिन्युअस इथरिफिकेशन रिएक्शन सुद्धा म्हणतात, अर्थात विल्यमसनचं नाव यामध्ये जास्त वापरल्या जात नाही। तर ही जी कंटिन्युअस इथरिफिकेशन रिएक्शन आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल। व्हॉट इज इट? इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे जणू काही दोन अल्कोहोलचे मॉलिक्यूल घेतले जातात आणि त्यातनं वॉटर एलिमिनेट होतं आणि आपल्याला इथर मिळाल्याचं दिसून येतं। तर ही जी आहे ही रिएक्शन आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे। बघा तर मग या ठिकाणी हेडिंग दिलंय आपण प्रिपरेशन ऑफ इथर, कंटिन्युअस इथरिफिकेशन रिएक्शन, ज्याला आपण इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल असं म्हणणार आहे। इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल। आता यामध्ये आपण काय करतो, अल्कोहोल घेतला आपण ROH, अल्कोहोल व्हेन हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कसा दिला मी, HOSO3H, अल्कोहोल व्हेन हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 413 केल्विन। आता काय होणार बघा, ROH मध्ये हा OH मायनस आहे, इथे H प्लस आणि OSO3H मायनस आहे। दिस OH मायनस इज रिप्लेस्ड बाय OSO3H मायनस, दॅट्स वाय वन न्यूक्लियोफाइल इज रिप्लेस्ड बाय अनदर न्यूक्लियोफाइल, हेन्स इट इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। OH जाणार आणि OSO3H येणार म्हणजे तुम्हाला मिळेल ROSO3H, ROSO3H आणि बाजूला कोण पडतंय, वॉटर, म्हणजे आपल्याला मिळाला अल्किल हायड्रोजन सल्फेट अलॉंग विथ वॉटर। पुन्हा बघा, अल्कोहोल व्हेन हिटेड विथ concentrated H2SO4 at 413 Kelvin, then we get alkyl hydrogen sulfate. This is nucleophilic substitution reaction because the OH minus nucleophile of alcohol is replaced by OSO3H minus nucleophile, and that's why it is nucleophilic substitution reaction and we get alkyl hydrogen sulfate. This alkyl hydrogen sulfate, that is ROSO3H, then reacts with excess of alcohol, second molecule of alcohol, then what happens here, the regeneration of H2SO4 takes place, H2SO4 regenerate होतो आणि ROR म्हणजे इथर आपल्याला मिळतोय आणि H2SO4 चं रिजनरेशन झाल्याचं दिसून येतं। आता हा जो रिजनरेटेड H2SO4 आहे हा काय करतो, पुन्हा राहिलेल्या अल्कोहोलचं रूपांतर कोणामध्ये करून आणतो, इथर मध्ये, म्हणजेच ही रिएक्शन कंटिन्युएशन मध्ये राहते। दिस रिजनरेटेड H2SO4 कीप्स द रिएक्शन इन कंटिन्युएशन टिल ऑल द अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू इथर and that's why this reaction is called as continuous etherification reaction। म्हणून या रिएक्शनला आपण कंटिन्युअस इथरिफिकेशन रिएक्शन असं म्हणत असतो। बघा, अल्कोहोल कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत 413 केल्विनला घेतला, अल्किल हायड्रोजन सल्फेट मिळाला। या अल्किल हायड्रोजन सल्फेटची एक्सेस ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल सोबत रिएक्शन झाली, आपल्याला इथर मिळाला। त्यासोबत जो H2SO4 सुरुवातीला वापरला गेला होता तो रिजनरेट झाला। रिजनरेट झालेला H2SO4 पुन्हा काय करतो, पुन्हा या अल्कोहोलला घेतो आणि त्याचं रूपांतर इथरमध्ये करतो, पुन्हा रिजनरेट होतो, पुन्हा तो अल्कोहोलचं रूपांतर इथरमध्ये करतो। असं वारंवार सुरू राहतं जोपर्यंत सगळ्या अल्कोहोलचं रूपांतर इथरमध्ये होत नाही तोपर्यंत। आणि म्हणूनच या रिएक्शनला नाव दिलंय आपण कंटिन्युअस इथरिफिकेशन रिएक्शन। धिस रिएक्शन कंटिन्यूज till all the alcohol is converted into ether। या रिएक्शन कडे जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं दोन मॉलिक्यूल अल्कोहोलचे वापरले गेले, एक मॉलिक्यूल H2SO4 चा वापरला गेलाय, म्हणजे अल्कोहोल तो H2SO4 रेशियो असं म्हणता येईल आपल्याला 2:1 आहे।
2:1 रेशो मध्ये ही रिॲक्शन झाल्याचं दिसतं. 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल आणि 1 मॉलिक्युल ऑफ H2SO4 या पद्धतीने या रेशोनी ही रिॲक्शन होत असते. या रिॲक्शनला आपण कंटिन्युअस इथरिफिकेशन रिॲक्शन म्हणतो. ही रिॲक्शन विल्यमसन नावाच्या सायंटिस्टने शोधली आहे, त्यामुळे काही पुस्तकांमध्ये याला विल्यमसन कंटिन्युअस इथरिफिकेशन रिॲक्शन सुद्धा म्हटलेलं आहे. आता एक आपण काम करू, इथे जनरल रिॲक्शन घेतली, आपण पर्टिक्युलर रिॲक्शन बघू. चला, R च्या ठिकाणी आपण घ्यायचा आहे C2H5. मग R च्या ठिकाणी C2H5 घेतल्यावर काय होईल ही रिॲक्शन तुम्ही लिहून बघायची आहे. इथे घेतला C2H5, मग C2H5OH प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 413 केल्व्हिन C2H5OSO3H इथिल हायड्रोजन सल्फेट मिळेल बघा. आणि हा जो इथिल हायड्रोजन सल्फेट आहे इट रिॲक्ट्स विथ एक्सेस ऑफ सेकंड मॉलिक्युल ऑफ इथिल अल्कोहोल C2H5OH. मग तुम्हाला मिळेल C2H5O C2H5 म्हणजे डाय इथिल इथर विथ अ रिजनरेशन ऑफ H2SO4 टेक्स प्लेस. ठीक आहे की नाही. इथिल अल्कोहोल व्हेन हिटेड विथ concentrated H2SO4 at 413 Kelvin, then we get ethyl hydrogen sulfate. Ethyl hydrogen sulfate reacts with second molecule of ethyl alcohol, then we get diethyl ether with a regeneration of H2SO4 takes place. बघा थोडक्यात रिॲक्शन लिहितोय. C2H5OH प्लस HOSO3H या ठिकाणी वॉटर बाजूला पडणार बघा आणि तुम्हाला मिळणार C2H5OSO3H इथिल हायड्रोजन सल्फेट. हा जो इथिल हायड्रोजन सल्फेट आहे, हा इथिल हायड्रोजन सल्फेट पुन्हा रिॲक्ट होणार सेकंड मॉलिक्युल ऑफ अल्कोहोल सोबत म्हणजे HOC2H5 आणि या ठिकाणी रिजनरेशन ऑफ H2SO4 झाल्याचं दिसेल आणि आपल्याला मिळेल C2H5OC2H5 C2H5O C2H5 आणि H2SO4 रिजनरेट झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. आणि हा जो H2SO4 आहे इट कीप्स द रिॲक्शन इन कंटिन्युएशन टिल ऑल द इथिल अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू डायइथिल इथर. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज कंटिन्युअस इथरिफिकेशन रिॲक्शन. आता मी इथिल अल्कोहोलची रिॲक्शन लिहिली, तुम्ही मिथिल अल्कोहोलची घ्या. मिथिल अल्कोहोल जर का घेतला तर तुम्हाला डायमिथिल इथर मिळाल्याचं दिसेल. मिथिल अल्कोहोल म्हणजे CH3OH मिथिल अल्कोहोल व्हेन हिटेड विथ concentrated H2SO4 at 413 Kelvin, we get methyl hydrogen sulfate. This methyl hydrogen sulfate reacts with a second molecule of methyl alcohol. Then we get dimethyl ether with a regeneration of H2SO4. This H2SO4 keeps the reaction in continuation till all the alcohol is converted into ether. That's why it is called as continuous etherification reaction. मी एक जनरल रिॲक्शन तुमच्या समोर मांडली. इथिल अल्कोहोल पासून मी डायइथिल इथर तुम्हाला तयार करून दाखवलाय आणि तुमच्याकरता सोडलेला आहे मिथिल अल्कोहोल पासून डायमिथिल इथरची रिॲक्शन तयार करायची आहे तुम्हाला. हे तुम्ही होमवर्क म्हणून समजा आणि रिॲक्शन त्या ठिकाणी व्यवस्थित लिहून बघा. तुम्हाला मिथिल अल्कोहोल पासून डायमिथिल इथर मिळाल्याचं दिसून येणार आहे. आता ही जी रिॲक्शन आपण बघितली आहे या रिॲक्शनचे काही लिमिटेशन्स आहेत. ते काय लिमिटेशन्स आहेत ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. बघा, या ठिकाणी समजा आपण अल्कोहोल घेतला आणि त्याची H2SO4 सोबत रिॲक्शन घेतली. ती रिॲक्शन जर का आपण 413 केल्व्हिनला लो टेम्परेचरला केली, 413 केल्व्हिन लो टेम्परेचर, तर अशा वेळेला तुम्हाला इथर मिळाल्याचं दिसेल आणि ते इथर आपल्याला मिळतं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलच्या माध्यमातून. पण रिॲक्टंट तेच ठेवले आपण आणि लो टेम्परेचरच्या ऐवजी हाय टेम्परेचरला म्हणजे 453 केल्व्हिनला जर का तुम्ही ही रिॲक्शन केली तर मात्र इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होण्याच्या ऐवजी इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन झाल्याचं दिसेल आणि आपल्याला अल्कीन मिळाल्याचं दिसून येईल. थोडं अल्कोहोल चॅप्टरमध्ये जाऊन बघाल ही रिॲक्शन आपण शिकलेलो आहोत की अल्कोहोल पासून अल्कीन मिळतो, त्याला आपण इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल असं म्हटलेलं आहे. त्यावेळेला आपण H2SO4 तर वापरलाच होता डिहायड्रेटिंग एजंट म्हणून, पण ॲल्युमिनाचा सुद्धा आपण उपयोग केलेला आहे. थोडं जर का मागे तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ही रिॲक्शन ऑलरेडी आपण बघितलेली आहे. पुन्हा एकदा ऐका. Alcohol when reacts with H2SO4 at 413 Kelvin, that is at low temperature, then intermolecular dehydration of alcohol takes place and we get ether. But if
the same reaction is carried out at a high temperature, that is at 453 Kelvin, then instead of intermolecular dehydration of alcohol, the intramolecular dehydration of alcohol takes place and we get alkene. What we get? Alkene. This is first limitation की ही तुम्हाला 413 केल्विनलाच रिॲक्शन करावी लागेल. तुमचं टेम्परेचर जर का 453 ला गेलं तर इथर मिळणार नाही, तुम्हाला अल्कीन मिळाल्याचं दिसेल. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन न होता इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन झाल्याचं दिसेल. म्हणून टेम्परेचर व्यवस्थित राहील याची काळजी तुम्हाला घेणं आवश्यक आहे. हे या रिॲक्शनचं पहिलं लिमिटेशन आहे. दुसरं लिमिटेशन काय आहे तर यार ही जी रिॲक्शन आपण घेतली आहे, हा जो अल्कोहोल आपण या ठिकाणी वापरतो हा प्रामुख्याने प्रायमरी अल्कोहोल असेल तर अधिक चांगलं. म्हणजे कोणत्या अल्कोहोलसाठी ही रिॲक्शन चांगली आहे तर प्रायमरी अल्कोहोलसाठी ही रिॲक्शन चांगली समजली जाते आणि म्हणून आपण लिहिलंय गुड फॉर ओनली प्रायमरी अल्कोहोल. मग तुम्ही म्हणाल इथे सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल वापरलं तर काय होईल तर सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल जर का आपण वापरला तर H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये ते इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन देण्याच्या ऐवजी ते इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशनला प्रिफर करतील आणि ते अल्कीन मध्ये मोठ्या प्रमाणावर कन्व्हर्ट होईल आणि अल्कीन इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट अँड इथर विल बी ऑब्टेन ॲज अ मायनर प्रॉडक्ट. लक्षात घ्या काय म्हटलंय, धिस रिॲक्शन इज गुड फॉर ओनली प्रायमरी अल्कोहोल, but if we use secondary and tertiary alcohol in this reaction, then it is found that alkene will be the major product, that is intramolecular dehydration reaction takes place to major extent and to minor extent the intermolecular dehydration takes place and ether will be the minor product. म्हणजे जर का तुम्हाला इथर तयार करायचा आहे, इथर हे आपलं टार्गेट आहे, इथर हे आपलं फायनल एम आहे, तर तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेऊन ही रिॲक्शन करा. तुम्ही सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल घेऊन ही रिॲक्शन केली तर इथर तुम्हाला मिळेल पण मायनर प्रॉडक्ट म्हणून मिळेल आणि मेजर प्रॉडक्ट म्हणून अल्कीन मिळाल्याचं दिसून येईल. म्हणजे धिस रिॲक्शन इज कन्व्हिनियंट ओनली फॉर प्रायमरी अल्कोहोल अँड नॉट फॉर सेकंडरी ऑर टर्शरी अल्कोहोल. हे याचं सेकंड लिमिटेशन आहे. तिसरं जे लिमिटेशन या रिॲक्शनचं आहे की या रिॲक्शनच्या मदतीने तुम्ही सिंपल इथर प्रामुख्याने तयार करू शकता. धिस रिॲक्शन इज बेटर फॉर द प्रिपरेशन ऑफ सिंपल इथर्स ओनली. म्हणजे ROR C2H5O C2H5 CH3O CH3 त्याच्याकरता ही बेटर रिॲक्शन आहे. दोन सिंपल इथर तर मी तुम्हाला आत्ताच सांगितले होते. इथे आपण घेतला होता C2H5OH इथिल अल्कोहोल पासून आपण डाय इथिल इथर तयार केलेला आहे. मिथिल अल्कोहोल पासून मी तुम्हाला होमवर्क दिलं, डाय मिथिल इथर तयार केला होता. त्यामध्ये पहिला मॉलिक्यूल इथिल अल्कोहोलचा होता, दुसरा मॉलिक्यूल पण इथिल अल्कोहोलचाच होता. आता तुमच्या मनामध्ये शंका होईल की जर का आपण मिक्सचर ऑफ अल्कोहोल वापरलं तर काय होईल. मग मी इथे थोडक्यात रिॲक्शन दिली आहे बघा. आपण ROH हा एक अल्कोहोल घेतला, R-OH हा दुसरा अल्कोहोल घेतला, H2SO4 सोबत या तिघांचं मिक्सचर घेतलं आपण. म्हणजे ROH R-OH आणि H2SO4 या तिघांचं मिक्सचर घेतलं आणि 413 केल्विनला त्याला आपण हीट करायला सुरुवात केली. तर त्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये 3 प्रकारच्या रिॲक्शन्स होतील. कोणत्या 3 प्रकारच्या? पहिली रिॲक्शन मध्ये ROH चेच दोन्ही मॉलिक्यूल भाग घेतील आणि ROR तुम्हाला मिळेल जसा इथे मिळालेला आहे. दुसरी एक रिॲक्शन तिथे होऊ शकेल, R-OH चेच दोन्ही मॉलिक्यूल भाग घेतील आणि R-OR- असा दुसरा इथर तुम्हाला तिथे मिळू शकेल. आणि तिसऱ्या शक्यतेमध्ये एक ROH असेल तर दुसरा R-OH असेल. म्हणजेच तुम्हाला ROR- त्या ठिकाणी हा पण इथर मिळू शकेल. म्हणजे जर का तुम्ही मिक्सचर ऑफ अल्कोहोल घेऊन ही रिॲक्शन केली तर तुम्हाला मिक्सचर ऑफ 3 इथर्स मिळेल. 3 इथरचं मिक्सचर तुम्हाला मिळेल. ज्यामध्ये विचार जर का आपण केला तर हे मेजर प्रॉडक्ट असतील आणि हा मायनर प्रॉडक्ट असेल. म्हणजे ROR- that is mixed ether will be the minor product. म्हणजेच काय तर तुम्ही जर का या रिॲक्शनच्या मदतीने मिक्स इथर तयार करायचं ठरवलं तर मिळतं आपल्याला ते मिक्स इथर, बट इट विल बी ऑब्टेन ॲज अ मायनर प्रॉडक्ट. मग इंडस्ट्रियली ते प्रॉफिटेबल ठरत नाही. म्हणून या रिॲक्शनचा उपयोग फक्त सिंपल इथर तयार करण्यासाठीच प्रामुख्याने केला जातो. याचा अर्थ मिक्स इथर तयार होत नाही असं नाही आहे. मी तुम्हाला दाखवलं की जर का तुम्ही मिक्सचर ऑफ अल्कोहोल घेऊन ही रिॲक्शन केली तर तुम्हाला मिक्सचर ऑफ इथर मिळेल. त्यातले 2 इथर सिंपल इथर असतील आणि एक इथर हा मिक्स इथर असणार आहे. ROR
आर डॅश ओ आर डॅश हे दोन सिंपल इथर, आर ओ आर डॅश हा मिक्स इथर, म्हणजे आपल्याला मिक्सचर ऑफ 3 इथर मिळेल. आणि पुढला एक प्रॉब्लेम अजून आहे की इट इज क्वाइट डिफिकल्ट टू सेपरेट ऑल दीज इथर, अँड दॅट्स वाय this reaction will be better for the preparation of simple ethers only, because we get 100% product. तो 100% मिळेल. मिक्स इथर जर का तयार केलं तर तो 33% कमी मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. मायनर प्रॉडक्ट म्हणून तो असणार आहे, आणि म्हणून ही मिक्स इथर साठी बेटर मेथड समजल्या जात नाही. एक ऍक्च्युअल उदाहरण घेऊन सांगतो. इथिल अल्कोहोल आणि मिथिल अल्कोहोल घेतले आपण. इथिल अल्कोहोल मिथिल अल्कोहोलचं मिक्सचर घेतलं आणि ते H2SO4 सोबत 413 केल्व्हिनला आपण त्यांची रिॲक्शन केली. मग तुम्हाला कोण कोण मिळेल? तुम्हाला मिळेल डायइथिल इथर, डायमिथिल इथर आणि इथिल मिथिल इथर हा मिक्स इथर मिळेल, पण तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये मिळेल. आणि मग जर का तो खूपच कमी प्रमाणात मिळतोय तर त्याला तयार करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करणं योग्य ठरणार नाही. दॅट्स वाय धिस मेथड इज नॉट बेटर मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ मिक्स इथर, but it will be better for the preparation of simple ethers only. म्हणून या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये वाक्य टाकलाय कन्व्हिनियंट फॉर द प्रिपरेशन ऑफ सिंपल इथर्स ओनली. फक्त सिंपल इथरलाच तयार करण्यासाठी ही मेथड कन्व्हिनियंट समजली जाते. लक्षात येतं फॅक्टर. तर दिस इज द थर्ड लिमिटेशन. पहिलं लिमिटेशन होतं लोअर टेम्परेचरला करा तरच इथर मिळेल, हायर टेम्परेचरला केलं तर भलतीकडे अल्किन पाशी जाऊन तुम्ही पोहोचणार. दुसरा सांगितला आपण यामध्ये प्रायमरी अल्कोहोलच प्रामुख्याने वापरा तरच इथर मिळेल. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल जर का वापरला तर तुम्ही अल्किन पाशी जाऊन पोहोचणार आहात. आणि तिसरा आपण सांगितला तुम्हाला या मेथडनी सिंपल इथर तयार करणं हे योग्य ठरेल. मिक्स इथर तयार करायला गेले तर मिक्स इथर मिळेल, पण अतिशय मायनर प्रॉडक्ट मध्ये मिळाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. दुसरा एक मुद्दा मग आपल्याला इथे लक्षात येतो की जर का प्रायमरी अल्कोहोल साठी ही बेटर आहे तर ऑर्डर ऑफ अल्कोहोल काय असेल तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरी अल्कोहोल बेस्ट, सेकंडरी आणि टर्शरी आता सांगितले आपण की ते तर अल्किनकडे चालले आहे. म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑर्डर फॉर द अल्कोहोल इज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. लक्षात येत आहे. तर दिस इज विल्यमसन कंटिन्युअस इथरिफिकेशन रिॲक्शन. आता आपल्याला या रिॲक्शनचं मेकॅनिझम लक्षामध्ये घ्यायचं आहे. काय आहे बघा. समजा मी घेतला ROH. दिस इज ROH. ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर असतात. आता याचं होतं प्रोटोनेशन. H2SO4 चा जो H+ आहे त्याचं प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल या ठिकाणी झाल्याचं दिसेल, आणि आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये प्रोटोनेटेड अल्कोहोल मिळतो. म्हणजे RO हा H आहेच, एक लोन पेअर घेऊन अजून एक हायड्रोजन आला. ऑक्सिजनवरती एकच लोन पेअर आहे. आता हा मिळाला तुम्हाला प्रोटोनेटेड अल्कोहोल. दिस इज अल्कोहोल. अल्कोहोल वरती प्रोटॉननी अटॅक केला, तुम्हाला मिळालेला आहे प्रोटोनेटेड अल्कोहोल. आता या प्रोटोनेटेड अल्कोहोल वरती सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल अटॅक करणार आहे बघा. सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. ROH. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल विथ 2 लोन पेअर ऑन ऑक्सिजन. हा सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल आपण घेतला. तो जो आहे तो आता या अल्किल ग्रुपवरती अटॅक करणार आहे. या अल्किल ग्रुपवरती तो अटॅक करेल. मीनवाईल हा जो बॉन्ड आहे हा ऑक्सिजनकडे जाईल आणि मग पुन्हा ऑक्सिजनवरती किती लोन पेअर येतील? 2 लोन पेअर आणि 2 हायड्रोजन मिळून यातनं वॉटर बाजूला पडून जाईल. आणि हा जो अल्कोहोल आहे हा इथे अटॅक करतोय, म्हणजेच एक प्रकारे अल्किल ग्रुप या ऑक्सिजनला लागल्याचं तुम्हाला दिसेल. आता काय मिळेल तुम्हाला? R हा O हा H एकच लोन पेअर आणि दुसऱ्या लोन पेअर सोबत या अल्किल ग्रुपनी बॉन्ड तयार केलेला आहे. अशा तऱ्हेने आपल्याला हा इथे इंटरमिजिएट प्रॉडक्ट मिळालेला आहे. आता होणार आहे डिप्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे हे जे बॉन्ड O आणि H मधला जो बॉन्ड आहे त्यातले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवरती येतील, H+ निघून जाईल आणि आपल्याला मिळेल ROR. आणि त्याच्यावरती पुन्हा 2 लोन पेअर असतील. म्हणजे कोण मिळाला तुम्हाला? इथर. पहिल्या स्टेपमध्ये झालं होतं प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. दुसऱ्या स्टेपमध्ये झालं न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ अल्कोहोल. न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ अल्कोहोल ऑन द प्रोटोनेटेड अल्कोहोल. बरोबर आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये झालेला आहे डीप प्रोटोनेशन. काय झालं? डीप प्रोटोनेशन.
अशा 3 स्टेपमध्ये याचं मेकॅनिझम आपण लक्षात घेतलंय. पुन्हा एकदा बघा. सगळ्यात पहिले ROH दॅट इज अल्कोहोल. तुम्ही R इथिल अल्कोहोल पण घेऊ शकता, C2H5 लिहू शकता. ROH दिस इज अल्कोहोल. याचं काय होणार आहे? प्रोटोनेशन. H+ ऑक्सिजनच्या लोन पेअर सोबत बॉन्ड तयार करतो. मग आपल्याला मिळतो प्रोटोनेटेड अल्कोहोल. आता अल्कोहोलवरती एकच लोन पेअर आहे म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आला. आता काय होईल बघा, हा जो आहे हे जे R आणि O मधले जे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑक्सिजनकडे जातील आणि H2O बाजूला पडेल. त्याच वेळेला हा जो अल्कोहोल आहे, सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल, तो अटॅक करेल आणि तो याच्यावरती अटॅक करतो. मग आपल्याला मिळतो काय मिळेल बघा, ROH आहेच, हा अल्किल ग्रुपवरती अटॅक झालेला आहे म्हणजे या लोन पेअरनी R सोबत बॉन्ड तयार केलाय म्हणजे RORH ऑक्सिजनवरती एकच लोन पेअर आहे. इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल बघा त्याच्यावरती, कारण की त्याच्यावरती एकच लोन पेअर असल्याचं आपल्याला दिसेल. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होईल की हा जो O आणि H मधले जे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहे ते बॉन्डिंग इलेक्ट्रॉन वापस कोणाकडे येतील? ऑक्सिजनकडे. आणि H+ निघून जाईल, ज्याला मी डिप्रोटोनेशन असं म्हणतोय. आणि मग आपल्याला मिळेल ROR दॅट इज इथर. दिस इज द मेकॅनिझम ऑफ continuous etherification reaction. All this is about the very important reaction for the preparation of simple ether mainly. This is continuous etherification. Now the next preparation of ether is from diazomethane. बघा heading. Preparation of ether from diazomethane, that is CH2N2 along with alcohol. It is also called as methylation of alcohol. त्याला मिथिलेशन ऑफ अल्कोहोल किंवा जनरलमध्ये अल्किलेशन ऑफ अल्कोहोल असं देखील म्हटलं जातं. काय रिॲक्शन? अल्कोहोल घेतला, त्याची रिॲक्शन घेतली डायझोमिथेन सोबत. काय होतं? पहिले हा O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होतो. O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि हा जो CH2 ग्रुप आहे हा ऑक्सिजनवरती अटॅक करतो CH3 म्हणून. बघा पहिले ROH कोणामधला बॉन्ड ब्रेक झाला? O आणि H मधला. हा हायड्रोजन या CH2 सोबत कंबाईन होतो आणि CH3 बनतो आणि मिथिल ग्रुपचा अटॅक होतो ऑक्सिजनवर आणि मग आपल्याला मिळतं ROCH3. आणि कुठला गॅस बाजूला पडल्याचं दिसतं? नायट्रोजन गॅस हा बाजूला पडल्याचं आपल्याला दिसून येतं. ही रिॲक्शन कॅरी आउट होते फ्लुरोबोरिक ॲसिड HbF4 और सिलिकाच्या प्रेझेन्समध्ये. काय रिॲक्शन आहे? पुन्हा बघा. अल्कोहोल when heated with diazomethane in presence of fluoroboric acid or silica, then we get ROCH3, that is methyl ether. Now why it is called as methyl ether? Because one of the alkyl group is fixed, that is methyl. एक अल्किल ग्रुप फिक्स असणार आहे तो म्हणजे मिथिल, कारण प्रत्येक वेळेला हायड्रोजन CH2 सोबत कंबाईन होईल, CH3 होईल आणि CH3 ऑक्सिजनवर अटॅक करून त्याच्यासोबत कंबाईन होईल. म्हणजे इकडचा ग्रुप फिक्स असेल तो म्हणजे CH3, बदलणारा हा Rच असेल. म्हणून ROCH3 हा इथर आपल्याला मिळतो. त्यातला एक अल्किल ग्रुप मिथिल फिक्स आहे म्हणून त्याला मिथिल इथर असं देखील म्हटलं जातं. पुन्हा वाक्यात सांगतो. अल्कोहोल when heated with diazomethane in presence of fluoroboric acid or silica, then we get ROCH3, that is methyl ether with the liberation of nitrogen gas. आता इथर सोबत नायट्रोजन गॅस मिळतो, तो गॅस लाइटर असल्यामुळे लगेच बाजूला निघून जाईल. म्हणजे जो इथर मिळतोय तो सिंगल अलोन त्या ठिकाणी राहील, म्हणजे प्युअर प्रॉडक्ट आपल्याला इथे मिळाल्याचं दिसून येईल. आणि म्हणून इम्पॉर्टंट पॉइंट्समध्ये आपण काय लिहिलंय? ओनली मिथिल इथर्स कॅन बी प्रोड्यूस. यामध्ये फक्त मिथिल इथर मिळतील, म्हणजे वन ऑफ द अल्किल ग्रुप हा फिक्स असेल जो मिथिल असेल तो, त्यामुळे ओनली मिथिल इथर्स कॅन बी ऑब्टेन. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, प्युअर इथर इज ऑब्टेन ॲज बाय प्रॉडक्ट इज नायट्रोजन गॅस. या ठिकाणी तुम्हाला प्युअर इथर मिळाल्याचं दिसून येईल, कारण बाय प्रॉडक्ट हा नायट्रोजन गॅस आहे, त्याला लगेच बाजूला काढून घेतल्या जाऊ शकतं. हा या रिॲक्शनचा एक ॲडव्हान्टेज आहे असं आपण म्हणू शकतो. एक अजून मुद्दा लक्ष द्या. तुम्हाला काय लक्षात आलं या रिॲक्शनच्या दरम्यान? तो कोणता बॉन्ड ब्रेक होतो आहे? OH. म्हणजे अल्कोहोलमधनं कोण बाजूला जात आहे? H. हायड्रोजन बाजूला पडतोय. म्हणजेच या ठिकाणी हा जो हायड्रोजन आहे, द हायड्रोजन ॲटम ऑफ OH ग्रुप ऑफ अल्कोहोल शोइंग ॲसिडिक नेचर हिअर.
वाक्याकडे लक्ष द्या. द हायड्रोजन ॲटम ऑफ OH ग्रुप ऑफ अल्कोहोल शोईंग ऍसिडिक नेचर हिअर, कारण H+ बाजूला जातोय म्हणजेच तो ऍसिडिक नेचर त्या ठिकाणी दाखवतोय असं म्हणायला हरकत नाही. याचा अर्थ काय, ही रिॲक्शन केव्हा वेगाने होईल, जर का हा OH बॉन्ड लवकर ब्रेक झाला तर. मग हा OH बॉन्ड लवकर ब्रेक करण्यासाठी म्हणजेच हायड्रोजन ॲटम ऑफ OH ग्रुप ऑफ अल्कोहोलचं ऍसिडिक नेचर वाढवण्यासाठी आपण एकाची मदत या रिॲक्शनच्या दरम्यान घेऊ शकतो. तो आहे ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड, स्पेशली ॲल्युमिनियम इथॉक्साइड. जनरल फॉर्म्युला दिलाय RO/3Al. दिस इज ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड. या आरच्या ठिकाणी जर का C2H5 लिहिलं तर काय होईल, C2H5O/3Al म्हणजे ॲल्युमिनियम इथॉक्साइड होईल. तुम्ही या रिॲक्शनच्या दरम्यान जर का ॲल्युमिनियम इथॉक्साइड जर का वापरलं ना, तर हा ॲल्युमिनियम इथॉक्साइड हा OH बॉन्ड लवकर ब्रेक होण्यासाठी मदत करेल. म्हणजेच याला वेगळं वाक्य काय वापरतात, टू इन्क्रीज द ॲसिडिक नेचर ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ OH ग्रुप ऑफ अल्कोहोल, ॲल्युमिनियम इथॉक्साइड कॅन बी युज्ड हिअर. बघा तिसरा पॉइंट, ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड दॅट इज ॲल्युमिनियम इथॉक्साइड इज यूज टू इन्क्रीज द ॲसिडिक नेचर. कोणाचं, हायड्रोजन ॲटम ऑफ OH ग्रुप ऑफ अल्कोहोल. म्हणजे हा बॉन्ड लवकर ब्रेक होण्याकरता ॲल्युमिनियम इथॉक्साइड वापरा, तो बॉन्ड लवकर ब्रेक होईल. जितक्या लवकर तो ब्रेक होईल तितक्या लवकर तुम्हाला प्रॉडक्ट मिळाल्याचं दिसून येईल. 3 महत्वाचे मुद्दे. पहिला, मिथिल इथरच मिळेल, म्हणजे वन ऑफ द अल्किल ग्रुप इज फिक्स, दॅट इज मिथिल. दुसरा महत्वाचा मुद्दा, प्युअर इथर मिळणार, कारण बाय प्रॉडक्ट नायट्रोजन गॅसला सहजपणे बाजूला काढता येईल. तिसरा मुद्दा, अल्कोहोल मधल्या OH ग्रुप मधला हायड्रोजन इथे ऍसिडिक नेचर दाखवतोय आणि हा बॉन्ड लवकर ब्रेक होण्यासाठी तुम्ही ॲल्युमिनियम इथॉक्साइडची मदत घेऊ शकता. आणि चौथा मुद्दा जो इथे लिहिलेला नाहीये पण सांगतो तुम्हाला, या मेथडच्या द्वारे एकच सिंपल इथर तुम्हाला तयार केला जाऊ शकतो, तो डायमिथिल इथर आहे. बाकी सगळे मिक्स इथर तयार होणार. कसे बघू आपण. पर्टिक्युलर रिॲक्शन बघा, मी ROH च्या ऐवजी CH3OH घेतला. CH3OH व्हेन रिॲक्ट्स विथ डायझोमिथेन इन प्रेझेन्स ऑफ फ्लुरोबोरिक ॲसिड और सिलिका आपण हीट केलं, OH बॉन्ड ब्रेक होणार, हायड्रोजन याला लागणार, CH3 इथे अटॅक करणार. तुम्हाला काय मिळेल, CH3OCH3 म्हणजे डायमिथिल इथर विथ द लिबरेशन ऑफ नायट्रोजन गॅस. चला अल्कोहोल बदलू. मिथिल अल्कोहोलच्या ऐवजी काय घेतलं, इथिल अल्कोहोल. तुम्हाला इथिल मिथिल इथर मिळाल्याचं दिसेल, म्हणजे मिक्स इथर मिळेल. याच्या पुढचा अल्कोहोल घ्या, प्रोपिल अल्कोहोल घेतला तर अजून तुम्हाला मिक्स इथरच मिळेल. म्हणजे या मेथडद्वारे एकमेव सिंपल इथर मिळतो, तो म्हणजे डायमिथिल इथर. बाकी कुठला सिंपल इथर याद्वारे मिळू शकत नाही. हा, मिक्स इथर मिळतील तुम्हाला भरपूर, पण मिक्स इथरचं सुद्धा वैशिष्ट्य काय असेल, वन ऑफ द अल्किल ग्रुप इज फिक्स, दॅट इज मिथिल ग्रुप. ऑल दिस इज अबाउट द प्रिपरेशन ऑफ इथर फ्रॉम डायझोमिथेन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज मिथिलेशन ऑफ अल्कोहोल. Now the next and very important reaction for the preparation of ether is Williamson synthesis method. It is the preparation of ether from alkyl halide and sodium alkoxide. And the fourth preparation of ether is from alkyl halide and dry silver oxide. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या मेथडमध्ये आपण इथर तयार करणार आहोत. कोणापासून, तर अल्किल हॅलाइड पासून. अर्थात तिसऱ्या मेथडमध्ये अल्किल हॅलाइड आणि सोडियम अल्कॉक्साइड घेणार आहे, तर चौथ्यामध्ये अल्किल हॅलाइड आणि ड्राय सिल्वर ऑक्साइड आपण घेणार आहे. तुम्हाला आठवत असेल तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हे चॅप्टर जेव्हा आपण बघितलं, त्यातलं लेक्चर नंबर 13 आपण याच रिॲक्शनसाठी दिलेला आहे. त्या ठिकाणी आपण रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड म्हणून या दोन्हीही रिॲक्शन तिथे बघितलेल्या आहेत. तुम्ही या दोन्ही रिॲक्शनसाठी एकदा पुन्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन या चॅप्टरमधलं लेक्चर नंबर 13चा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पाहणं आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाच्या रिॲक्शन्स आहेत, तुम्ही त्या व्यवस्थित बघा आणि त्या लिहून बघा. ऑल धिस इज अबाउट द प्रिपरेशन ऑफ इथर. हे सगळे आज आपण प्रिपरेशन्स ऑफ इथर लक्षामध्ये घेतलेले आहेत. थँक्यू.